नमस्कार, मी महाराष्ट्राचा हेअरस्टायलिस्ट तुषार चव्हाण. आपण पेरिमीटर शेप वन लेन बघितला, आपण पेरिमीटर शेप यू बघितला, आपण फॉरवर्ड ग्रॅज्युएशन इन्व्हर्टेड लेअर बघितला. आता आपण बघणार आहोत फॉरवर्ड ग्रॅज्युएशन आउटर लेयर्स. हा आउटर लेयर्स कोणाला करायचा, कुठल्या क्लायंटसाठी करायचा, ज्याला बटरफ्लाय लुक हवा असतो त्याला हा आउटर लेयर करायचा. ज्या वेळेला आपण फॉरवर्ड ग्रॅज्युएशन आउटर लेयर करतो त्यावेळेला आपल्याला जो गाईड असतो तो आपला गाईड असतो ट्रॅव्हल गाईड. आपल्याला ट्रॅव्हल गाईड करत आउट साईडने बाहेर यायचं असतं. हा ट्रॅव्हल गाईड करताना फॉरवर्ड ग्रॅज्युएशनचे नियम आहेत. जसं मी माझ्या इन्व्हर्टेड लेअर फॉरवर्ड ग्रॅज्युएशनमध्ये सांगितलं होतं, मी पुन्हा सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल क्लायंटला विचारायचं की क्लायंट हाय पोनी बांधणार की लो पोनी बांधणार. हाय पोनी बेसिकली ऑक्सिबोनच्या वर येते, लो पोनी ऑक्सिबोनच्या खाली येते. त्यानुसार आपण क्लायंटचा फ्रंट गाईड क्रिएट करणार. त्यानुसार आपण क्लायंटचा फ्रंट गाईड क्रिएट करणार की क्लायंट हाय पोनी बांधते की लो पोनी बांधते. हाय पोनीचं सांगितलं की ऑक्सिबोनच्या वर, लो पोनी ऑक्सिबोनच्या खाली. नेहमी लो पोनी कट करायचा अकॉर्डिंग टू क्लायंटची बाकीच्या केसांची लेंथ बघून आपण लो पोनी कट करायचा. कारण लो पोनी कट केला गाईड तर आपल्याला पाहिजे तर वर जाता येतं, पण हाय पोनी कट करून केस चिटकवता येत नाहीत. क्लिअर? तर सो आपण पहिल्यांदा लो पोनीमध्ये येईल या हिशोबाने तिचा गाईड कट करू. ओके, ह्यानुसार तिचे केस ऑक्सिबोनच्या खाली येत आहेत आणि लो पोनी येते. एक दॅन दुसरा नियम असतो की तुम्ही कुठल्या गाईडने हेअरकट करणार आहे. जसं मी सांगितलं की आउटर लेअर जो आहे फॉरवर्ड ग्रॅज्युएशन आउटर लेअर हा ट्रॅव्हल गाईडने आपण कट करणार आहोत. ओके, ट्रॅव्हल गाईड विथ द डायगनल अँगल. का डायगनल अँगल घ्यायचं आपल्याला? कटिंग अँगल जो आहे आपला तो डायगनल अँगल काय घ्यायचा आहे? कारण आपल्याला लेंथमध्ये लेंथ मर्ज करायच्या, लेंथला टॅली करायचं. लेंथ आपल्याला जास्त कट करायची नाही आहे. तो सी तुमचा हा काय आहे, गाईड आहे आणि ही तुमची लेंथ आहे. दिसला गाईड? ट्रॅव्हल विथ डायगनल अँगल. ज्यावेळेला तुम्ही इन्व्हर्टेड लेअर करता हे केस असे असतात. ओके, इनमध्ये असतात. आता हा ट्रॅव्हल विथ आउटर लेयर्स आउटसाईडला बाहेर पडलेत. हा जो ए क्रिएट केला जातो इनवर्डला, हा ए असा असतो, दिसतं ना कॅमेऱ्यात? हा ए असा असतो, तर आउटवर्डला हॉरिझॉन्टल डायगनल ए असतो. ओके, तर अशा पद्धतीने हा आउटवर्ड लेअर क्रिएट केला आहे मी. ओके, नाव मी सेम मागचे केस पण पुढे आणून त्या गाईडमध्ये मर्ज करणार आहे, गाईडनुसार कट करणार आहे. इन्व्हर्टेड फॉरवर्ड ग्रॅज्युएशन आणि आउटवर्ड फॉरवर्ड ग्रॅज्युएशन ह्या दोन गोष्टींना वेगवेगळ्या कटिंग अँगलमध्ये कट केलं जातं, वेगवेगळ्या कटिंग गाईडलाईनमध्ये कट केलं जातं. आता बऱ्याच वेळेला काय चुका होतात की तुम्ही जेव्हा हेअरकट करत असता, फॉरवर्ड ग्रॅज्युएशन करत असता, तर तुमचा कटिंग अँगलवरती, होल्डिंग अँगलवरती आणि गाईडवरती तुमचं लक्ष नसतं. तुम्ही त्या पद्धतीने होल्ड करत नाही, त्या पद्धतीने बॉडी बॅलन्स करत नाही आणि मग तुमचा लेअर चुकतो. एका साईडला आऊट जातो, एका साईडला इन जातो आणि क्लायंट इन मागत असतं, तुमचा लेअर आऊटमध्ये होतो आणि क्लायंट आऊट मागत असतो, तुमचा लेअर इनमध्ये होत असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या की आपण नक्की कुठला लेअर करणार आहोत, क्लायंटला काय नक्की हवं आहे. तर दोन्ही माझ्या कटमध्ये तुम्हाला ते क्लिअर झालं असेल की इन्व्हर्टेड लेअर करताना काय करायचं आहे आणि आउटवर्ड लेअर करताना काय करायचं आहे. हा इफेक्ट आहे आउटवर्डचा. मी थोडंसं पर्सनलाइज केलं
आणि हा इफेक्ट आहे आउटवर्ड. ह्याला आपण स्टायलाइज करू बटरफ्लाय लुकमध्ये, बटरफ्लाय हेअरकटमध्ये. ओके, बटरफ्लायच्या लुकमध्ये आपण याला स्टायलाइज करू. सो हा आहे आउटवर्ड फॉरवर्ड ग्रॅज्युएशन. महाराष्ट्राचा हेअरस्टायलिस्ट तुषार चव्हाणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला घाबरू नका, कारण मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी वेगवेगळे एज्युकेशन कट.